नमस्कार. शासन ज्याला यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहजपणे पाहूया. राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणारी हिंदी परीक्षा सध्या स्थगित करण्यात आली असून या संदर्भातील 1976 मधील 50 वर्ष जुन्या नियमाचा फेर आढावा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या नियमाबाबत लवकरच महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की अंतिम निर्णय होईपर्यंत हिंदी परीक्षा भाषा घेण्यात येणार नाही. 1976 मध्ये त्रिभाषा धोरणाअंतर्गत करण्यात आलेले नियम आजच्या परिस्थितीत कितपत लागू आहे याची तपासणी केली जाणार आहे. राज्य सरकारने एप्रिल महिन्यात जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 28 जून रोजी राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदी परीक्षा आयोजित करण्यात येणार होती. ही परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे होणार होती. परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मे निश्चित करण्यात आली होती. 1976चा नियम काय सांगतो? 1976 मध्ये लागू करण्यात आलेल्या नियमानुसार ज्या सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी इयत्ता 10वी पर्यंत हिंदी विषयाचा अभ्यास केला नसेल, त्यांनी सेवेत रुजू झाल्यानंतर 3 वर्षाच्या आत हिंदी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांच्या वार्षिक वेतनवाढीवर या निर्णयाला विविध मराठी आणि प्रादेशिक संघटनांनी तीव्र विरोध केला. मराठी अभ्यासाचे केंद्र प्रमुख दीपक पवार यांनी महाराष्ट्रात सर्व शासकीय कामकाज मराठीत होत असताना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदी परीक्षा घेण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी हा नियम पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली असून तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची राही दिला आहे. धन्यवाद.